प्रथमतः बॅटिंग करणार की फिल्डिंग करणार? क्षेत्ररक्षण. आणि किती धावसंख्येपर्यंत संघाला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? 40 पर्यंत. आणि त्यासाठी तुमच्याकडे पूर्णपणे गोलंदाजी अटॅक उपलब्ध आहे? हो आहे ना. चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. नक्की. जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सध्या उमसाई आम्ही लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिल्या क्रमांकावर रँक करतोय. याच्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर जास्त कोणाचं श्रेय आहे? श्रेय तर कोणाचं नाही आणि सर्व मुलं मेहनत करतात आणि मेहनतीचा फल भेटतो आम्हाला. येस, बॅटिंग करायची आहे. तुषार, किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? समोरचा संघ पण चांगला आहे आणि जास्तीत जास्त धाव मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज बदल पाहायला मिळेल? हो नक्कीच. ओमी नाही. मग ओमकारची आय थिंक उणीव भासणार नाही, त्यासाठी तुला जास्तीत जास्त कुठल्या खेळाडूकडून अपेक्षा आहेत? अपेक्षा तर सर्वांकडून आहे आणि 100% देण्याचा प्रयत्न करतील पोरं. स्पर्धेबद्दल काही दोन शब्द? स्पर्धा तर खूप छान आहे आणि मी तर पहिल्यांदा आलो या ग्राउंडवर खेळायला. मग स्पर्धा आपण एन्जॉय करणार, त्यासाठी तुला शुभेच्छा. तर मित्र, टॉस आपण इथे नुकताच संपर्क केलेला आहे आणि टॉस जिंकलाय मकरंद स्पोर्ट मुठबल संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जाऊया आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये. ते सज्ज आहेत माझी सहकारी समालोचक मनोज खारवे सर. थँक्यू. येस, थँक्यू सो मच योगेश पाटील सर. प्रेक्षक आपण पाहिलं की नवीन सामन्याचा इथे टॉस झालेला आहे, परंतु सुरू असलेल्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 63 धावा कुठल्या जय हनुमान चौदापाडा संघाने आणि 64 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी NK स्पोर्ट्स खांडवा संघाची ते उतरलेली आहे मैदानामध्ये. पाहतो आपण सलामी 2. प्रत्येक षटकामध्ये 16.0चा वेग ठेवावा लागणार आहे जिंकण्यासाठी. आणि माझ्यासोबत तिला कॉमेंट्री बॉक्समध्ये अजय घरत सर सुद्धा आहेत. पहिला चेंडू इथे पडलेला आहे. चेंडू ड्राईव्हचा प्रयत्न केला होता शॉर्ट मिड विकेटला 38 सर्कलमध्ये इथे कव्हरिंग केलं. सामना फार हाय व्होल्टेज बनण्याची दाट शक्यता आहे, कारण मोठा सामना इथे होऊ शकतो. पहिल्याच सामन्यामध्ये सावरिदो चषकामध्ये चांगली धावसंख्या पाहायला मिळाली आपल्याला 63 धावा. आणि नक्कीच हे मैदान असं वाटतं की फलंदाजींसाठी सुद्धा अनुकूल आहे. अजय सर. जी बिल्कुल, थैंक यू सो मच कारवे सर. इस बार बढ़िया शॉट पुल कर दिया गेंद को और गेंद को मैदान के बाहर गुल भी कर दिया है. शानदार छक्का. बिल्कुल आपने सही कहा कि यहाँ पर बल्लेबाजों के लिए तो बहुत कुछ रखा हुआ है, क्योंकि आप देखोगे तो आउटफील्ड में थोड़ी सी ढलान भी है बाउंड्री पर. तो ऐसे में आउटफील्ड तेज़ ज़रूर रहेगी. गैप में आप खेलते हो तो आपको चौका मिल सकता है अच्छी टाइमिंग के साथ यदि खेला जाता है तो. और बाउंड्रीज भी बहुत अधिक लंबी नहीं है. अच्छे से टाइमिंग करेंगे वहाँ पर तो बड़े बड़े हिट्स निकल सकते हैं, जैसे कि इस गेंद पर देखने को मिला है. सिक्सर के साथ खाता खोलते हुए बैट्समैन जयेश. हो, चांगला आउटफील्ड पाहतो आपण. थोडंसं पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये अरुंद कार्पेट कमी चेंडू गेले, परंतु मोठे फटके उंचावर मारले होते. हे असे फटके इनसाइड आउट लाजवाब फ्लॅसी लॉफ्टेड अप ड्राइव फॉर द सिक्सर. व्हेरी गुड शॉट. रन बिना किसी नुकसान के NK स्पोर्ट्स खांडवल. तो चांगला चेंडू टाकला गोलंदाजाने. पाहिलं की टप्पा पडला आणि चेंडू थोडासा पॉज घेतल्यासारखं वाटलं. त्यानंतर राईज झाला चेंडू आणि त्या दरम्यान अचंबित झाले बॅट्समन त्या ठिकाणी. परंतु जे रिक्वायर्ड रन रेट हवे होतं, जी सरासरी पार करायची होती ती पूर्ण केलेली आहे. जणू काय आपण पाहतो की 5 चेंडूंमध्येच तब्बल 19 धावा इथे पूर्ण केल्या आहेत NK स्पोर्ट्स खांडवा संघाने. कारण प्रति षटक 16.0ची आवश्यकता आहे आणि त्याच्या पलीकडे धावसंख्या निवडून ठेवली आहे. चांगला स्टार्ट दिलाय. हो, अजून एक मोठा फटका स्ट्रेट डाउन द ग्राउंड. इट्स अ मार्वलस हिट. इट्स अ टेरिफिक हिट फॉर द सिक्सर. व्हेरी गुड शॉट.
के काबिल तारीफ बल्लेबाजी, और अब यहाँ से उम्मीदें जाग चली है कहीं ना कहीं एनके स्पोर्ट्स खांडवल के लिए। भले ही लक्ष्य 64 रनों का है, लेकिन जिस तरह से जयेश खेल रहे हैं मुझे लगता है कि और 2 ओवर यदि क्रीज पर टिक जाते हैं तो खांडवल टीम मैच जीत सकती है। हो नक्कीच, जसं सुरुवात पहिल्या इनिंगमध्ये पहिले आपण तर 7 धावांनी सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर जो जिनेशमध्ये अटॅक केला तो अटॅक ह्या फलंदाजाने अगदी पहिल्या षटकापासून सुरू केला आहे. त्यालाच म्हणतात की मोठी धावसंख्या ओलांडायची असेल तुम्हाला तर फ्रंटलाईन गोलंदाजावरती आक्रमण केलं पाहिजे. तो आक्रमण पूर्ण केला आणि ते सिल्वर जुबली दिसत असताना एनके स्पोर्ट्स खांडवा संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये झकास झोकात छान पद्धतीने सुरुवात करत असताना धावसंख्या पोहोचली. पहिल्या षटकामध्येच 25 धावा इथे पाहतोय आपण धाव फलकावरती. 64 टार्गेट असताना अजून जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. देखिए रिक्वायर्ड रन रेट अब सीधा 13 पर आ गया है, जो पारी की शुरुआत में 16 रन प्रति ओवर का था. अब 3 ओवर्स में 39 रनों की आवश्यकता है, और ये रन तो गेटेबल माने जाते हैं. टेनिस क्रिकेट के खेल में हमने कई बार देखा है, ग्रामीण क्रिकेट में खासतौर पर, कि इस तरह के लक्ष्य हासिल किए हैं बल्लेबाजों ने. हालांकि ज़रूरी नहीं कि यहाँ से बल्लेबाज आने वाले ओवर्स में भी उसी तरह से बैटिंग करेंगे, क्योंकि अब अलग गेंदबाज आएंगे गेंदबाजी के लिए, प्रतीक वाकड़े आक्रमण पर आते हुए. और ये खिलाड़ी सबसे अच्छे फॉर्म में है जहाँ तक गेंद का भी सवाल है और बल्ले का भी सवाल है. बेहतरीन ऑलराउंड प्रदर्शन कर रहे हैं प्रतीक वाकड़े अपनी टीम के लिए. हो नक्कीच, आता फक्त गरज आहे की कॅल्क्युलेटिव्ह तुम्ही रिस्क घ्यायची आहे. जी आवश्यकता होती 16 धाव प्रति ओव्हर ती त्याच्या पार पुढे धावसंख्या गेलेली आहे. तब्बल 9 धावा जास्त आलेले आहेत. ते डोळ्यासमोर ठेवून या षटकामध्ये जास्त रिस्क न घेता जे फक्त आपलं जो सरासरी मेंटेन करायची आस्किंग रन रेटच्या माध्यमातून तशी जरी मेंटेन केली आणि विकेट जर राखून खेळला तर तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण करून पुन्हा एकदा धावसंख्या वेगाने फुलवू शकतात. पण तो आता फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललं असेल, एका बाजूला जिनेश खेळतोय, तो सिंगलवरती खेळतोय, जितेश येस, आणि जयेश आक्रमक झालाय. जयेशने 5 चेंडूमध्ये तब्बल 4 षटकार फेकलेत, एक फक्त डॉट आला होता, परंतु त्यांनी जो पाया रचलाय, पायंडा रचलाय, ह्या ठिकाणी असं पाहायला मिळतं आपलं अजय सर की ही धावसंख्या इथे गाठवू शकतात, परंतु फक्त विकेट राखणं महत्त्वाचं असणार आहे. जसं आपण आधी उल्लेख केला की पहिलाच सामना सावरदेव चषकाचा अगदी हाय व्होल्टेज बनतोय आणि तो बनण्याची दाट शक्यता. जी बिल्कुल, हाई स्कोरिंग मैच ज़रूर है, हाई प्रोफाइल भी है, हाई एंटरटेनिंग भी हो सकता है. यहाँ से ये मैच कुछ उस तरह की नींव बिछा दी गई है खिलाड़ियों द्वारा. ईट का जवाब पत्थर से देते हुए बल्लेबाज प्रतीक अपने ओवर की शुरुआत करते हुए लेफ्ट आर्म राउंड द विकेट, और पीछा कर रहे थे लगभग गेंद का, और यहाँ पर मौका भी बना था. हालांकि विकेट कीपर का निशाना चूक गया है. ओवर थ्रो, और उसका परिणाम एक और रन दौड़कर पूरा कर लिया है. 2 रन कंप्लीट होते हुए 1 रन बनना जहां पर मुश्किल था वहां पर 2 रन मिले हैं. और ये रन भी कभी कभी आपको बहुत महंगे साबित हो जाते हैं आपके लिए, जब आप रनों का बचाव करने की कोशिश करते हो. लेकिन मौका था, उसको देखते हुए विकेट कीपर ने थ्रो किया था. 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन. विकेट की तलाश में इस समय जय हनुमान सौदरपाड़ा. हवा में गेंद मिस टाइम स्ट्रोक, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नजर नहीं आ रहा है. फील्डर काफी दूर, और फिर से 2 रन लेने का मौका. मिड विकेट के खिलाड़ी बाउंड्री पर थे, लॉन्ग ऑन भी बाउंड्री पर था, स्क्वायर लेग की दिशा में भी फील्डर बाउंड्री पर है. सर्कल के अंदर वहां पर कोई खिलाड़ी होता तो शायद बात बन सकती थी. खूपच उंच गेला फटका, आडव्या बॅटने तिथे फटका सजण्याचा प्रयत्न होता, स्लॉकचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी अगदी डोकं वर गेलं होतं आणि फटक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तंत्र नव्हतं. फक्त बॅट फिरवली होती, आडवी बॅट अक्रॉस द लाईन जात असताना, परंतु 2 धावा आल्या महत्त्वाच्या होत्या. धावसंख्या पोहोचलेली ती टीम खंडवा संघाची 28 वर. हो, मस्त कटर टाकला, चेंडूला बाहेर काढलं. धावसंख्या 29 आहे, 29 धावसंख्या आहे. इथे जबरदस्त चेंडू हाताळला अजय सर, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा चेंडू होता. असे चेंडू जर हाताळले तर विकेटची दाट शक्यता आहे, परंतु आता ब्रेक थ्रू प्राप्त करणं सुद्धा गरजेचं झालेलं आहे. एका बाजूला जर आपण विचार केला सौरपाडा संघाचा तर विकेटची नितांत गरज आहे. इस बार आगे रखा है, उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन की जानिब. फील्डर जज कर रहे हैं लेकिन कोई अवसर नहीं. सीधे हमारे कमेंट्री बॉक्स से ऊपर 6 रन. गजब का स्ट्रोक. है अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. आर्मर थी लेकिन उसको भी घुमा दिया है. फील्डर है पीछे, बढ़िया कैच, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री पर लपके गए हैं बल्लेबाज. जितेश आउट होकर पेविलियन में लौटते हुए.
चमकई ग आई तुझा बॉल टाकला या ठिकाणी गोलंदाजाने पाहिलं आपण की अकॉर्डिंग टू द फील्ड बॉलिंग केली पाहिजे आणि त्याचनुसार अगदी चेंडू परवानगी दिली होती हात खोलण्याची चेंडूला टर्न केलं होतं परंतु त्या ठिकाणी पाहिलं फ्लॅट स्ट्रोक होता उंचावरून न जाता तो बरोबर विकेटच्या दिशेने गेला लॉंगलेच्या दिशेने गेला आणि अगदी मस्त जज करून रनिंग झेल पकडला लॉंगलेच्या दिशेने आणि बॅकवर्ड्सच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात असताना ज्या विकेटची गरज होती ब्रेकथ्रूची गरज होती ते ब्रेकथ्रू प्राप्त करून दिले परंतु जयेश मैदानामध्ये अजून आहे जितेश बाद झालाय झेलच्या रूपामध्ये धावसंख्या पाहतो आपण ती 35 वर 35 नए बैट्समैन विनोद आए हैं स्ट्रोक को चेक करते हुए गेंद हवा में जरूर है लेकिन गैप में निकाल दिया है और आउटफील्ड तेज है थोड़ी सी नीचे की तरफ ढलान है वहां पर और गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकल गई है 4 रन इसी का मैंने जिक्र किया था कि यहां पर आउटफील्ड जो है वो बल्लेबाजों के पक्ष में नजर आती है स्ट्रोक देखिए केवल ऐसे लगा था कि उन्होंने पुश बर कर दिया है खाता खुलता हुआ विनोद पाटिल का और इसके साथ ही 2 ओवर की समाप्ति एनके स्पोर्ट्स खांडवल टीम का स्कोर 39 रन यानी कि बचे हुए 2 ओवर्स में 25 रनों की जरूरत है हो नक्कीच उल्लेख केलेला आपण की 3 षटकांमध्ये येणारा 39ची गरज आहे आणि तिथे आता 2 षटकात 39 धावा पूर्ण झाल्या अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष पार केले पहिल्या 12 चेंडूंमध्ये आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे म्हणजे बरोबर 25 कारण पहिल्या षटकामध्ये 25 धावा सिल्वर जुबली आपण म्हणाले होते की आणि ती त्यांनी साजरी सुद्धा केली पण त्यानंतर सुद्धा धावा थांबवल्या नाहीयेत विकेटचं पतन झालं एक बाद झाला परंतु अजूनपर्यंत मैदानामध्ये जयेश आहे आणि त्याच्या बॅटमधून अक्षरशः षटकारांची आतिषबाजी होते तो मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आता विनोद पाटीलच्या सोबतीला तो चांगली पार्टनरशिप करू शकतो कारण कॉन्फिडंट आहे तो म्हणजे जयेश आणि विनोद पाटील जो आला हा सुद्धा तंत्रशुद्ध बॅट्समन आहे नेहमीच मोठमोठ्या सामन्यांमध्ये तो चांगलं प्रदर्शन करत असतो आणि त्याला नेहमी म्हटलं जातं की बडे मॅच का खेळाडी जसे भावलीचे विनोद पाटील आपल्या किरोलीचे सुद्धा चांगले आपण क्रिकेटर पाहतोय तसेच या ठिकाणी विनोद पाटील क्रिकेटर पाहतोय स्ट्राईक एंडला आहे आणि ज्याच्या समोर आता आव्हान आहे 12 चेंडूंमध्ये 25 धावांचं गोलंदाजी मार्क होती मिस्टर विजय कमेंट्री बॉक्स एंडकडून कमाल का रन चेज देखने को मिल रहा है पहले ही मैच में एक और लेफ्ट आर्मर इस बार स्लॉट में गेंद डिपॉजिट किया है उसको डीप स्क्वेरिश मिड विकेट के ऊपर से मैदान के बाहर शानदार छक्का कमाल का रन चेज देखने को मिल रहा है इस बार स्लॉट में गेंद डिपॉजिट किया मनोज सर 5वां छक्का निकला है जयेश के बल्ले से है केवल छक्कों में ही डी है कमाल की बैटिंग अद्भुत और विस्फोटक विध्वंसक बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए जयेश हो एका बाजूला पाहिलं मग झालेला परंतु त्याला जसं तसं प्रत्युत्तर जणू काय देतोय की तुम्ही मारले आम्ही सुद्धा मारणार तो मारतोय अगदी पुढे धावांचा सडा टाकतोय जयेश पुणे यावेळेला बॅकफुटला गेला स्क्वेअर कट फास्ट अगदी बंदुकीतून गोळी निष्ठावी तसा चेंडू निसटला सी मार्शच्या बाहेर तुम्ही मारले आम्ही सुद्धा मारणार तो मारतोय अगदी पुढे धावांचा सडा टाकतोय जयेश पुणे यावेळेला बॅकफुटला गेला स्क्वेअर कट फास्ट अगदी बंदुकीतून गोळी निष्ठावी तसा निसटला सी मार्शच्या बाहेर तुम्ही मारले आम्ही अभी तक तो छक्कों में थे लेकिन अब चौका भी उनके बैट से निकलता हुआ और स्क्वेयर कट की बात ही अलग होती है ये शॉट देखने का मजा ही कुछ और है जितनी बार आप देखोगे उतनी बार और देखने का मन करेगा बहुत ही जोरदार स्क्वेयर कट था एक चुटकी में गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर निकल गई 4 रनों के लिए गेंदबाज दबाव में स्कोर बढ़ता हुआ 49 रन बन चुके हैं 64 का टारगेट है अब केवल जीतने के लिए 15 रन चाहिए पुस्तकी फटका मारला शेवटी अखेरीस अगदी षटकारांचा आपण वार्ता करत असताना त्याने एक क्लासिकल फटका सुद्धा दाखवला म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणे फटक्यांचं तंत्र आहे त्याच्या दप्तरामध्ये फटक्यांचं पूर्णपणे भरलेलं अगदी मोठं शस्त्र आहेत आणि तो प्रयत्न करतोय या वेळेला पुलचा प्रयत्न होता चेंडू खाली राहिला विकेट किपर उजव्या बाजूला थोडंसं सरकले होते आणि चेंडू अगदी ऑफस्टिंग 1.5 फूटच्या आसपास बाहेरून गेला आणि तिथे थोडेसे अंचबित झाले बॅट्समन पाहिलं आपण की चेंडू खाली कसा करायला म्हणजे तिथे एक चांगला स्पेस असेल तिथे टप्पा पडला की चेंडू खाली राहतोय कारण आपण पहिलं होतं की पहिल्या इनिंगमध्ये जो पहिल्या षटक हाताळला होता गोलंदाज जयेशने त्यावेळेला सुद्धा चेंडू खाली राहत होते आणि आता सुद्धा आपण बऱ्याच वेळानंतर विजयचा चेंडू खाली राहताना बघितला 3 चेंडू पडलेत अजून 9 चेंडू शिल्लक आहेत धावसंख्या आतापर्यंत ते 49 15 धावांची गरज फुल टॉस पण तो त्याची पर्वणी प्राप्त करता आले नाही स्लोअर होता त्याला आडव्या बॅटनी फेकून द्यायचा प्रयत्न असफल ठरला बघा किती नाराज निराश झालाय बॅट्समन त्या ठिकाणी पाहतोय पण धावसंख्या अर्धशतक कंप्लीट टीम एनके स्पोर्ट्स खांडवल 50 धावांचा पल्ला इथे गाठलेले आता 14 धावांची गरज बल्लेबाज सोच रहे हैं कि कहीं ना कहीं 5 रन कम बनाए इस गेंद पर क्योंकि हमने देखा है कि अच्छी लेंथ की गेंदों को भी उन्होंने मैदान के बाहर मारा है ये तो कमजोर गेंद थी हालांकि गति में जो परिवर्तन था उसको परख नहीं पाए थे पूरी तरह से थोड़ा धीमा डाला था इससे पहले जो गेंद थी वो काफी क्विकर थी और अंपायर चेक करना चाहेंगे
कि कहीं ये बीमर तो नहीं है। और हमने पहले ही बता दिया है कि अंपायर्स के पास वो अथॉरिटी है, मैदान में जो ऑनफील्ड अंपायर्स है वो जब चाहे तब टीवी अंपायर की मदद ले सकते हैं, उनको यदि लगता है तो, उनके मन में यदि कुछ शंका है तो। हो बरोबर, आधीच उल्लेख आपण केले, हे बरं झालं, कारण बॅट्समन नेहमी हातवारी करत असतात, फुलटॉस पडला की तशा काही गोष्टी आपल्याला 3 दिवसात पाहायला मिळणार नाहीयेत। या ठिकाणी पंचांनी अचूक त्या ठिकाणी निर्णय घेण्यास सांगितलेला आहे, टीव्ही अंपायरकडे रिफर केलंय की आपण चेक करूया, कारण कुठल्या संघावरती अन्याय होऊ नये ही काळजी घेत असताना आमचे पंच जयंती सर आणि स्क्वेअर पंच आमचे उमेश केणे सर, कारण स्पर्धा फार मोठी आहे, मोठ्या माणसांची स्पर्धा आहे। आमचे सन्मानित साईजी बजागे, गणेशदादा बजागे, अगदी चांगलं व्यक्तिमत्व, अगदी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, येणारा काळ सुद्धा त्यांच्यासाठी सुवर्ण काळ असणार आहे। हे आपल्या किरोली परिसरच्या गोष्टीने जर विचार केला तर, आणि त्याचनुसार त्यांनी एक स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे, रामकथा जी आयोजित केली होती ते आमचे सन्मानित साईशेठ बजागे अगदी पूर्णपणे पण जे इथे पाहतायत दैवत सर चेक करतायत टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये। या चेंडूची आधी धावसंख्या आपण पाहतोय ती बरोबर 50 झालेली, 50 अप। एनबी लाईव्हच्या वतीने आमचे निवृत्तीजी बजागे चांगली टेक्नॉलॉजी वापरतायत, चांगलं तंत्र त्यांच्याकडे। सुरुवात अगदी लाजबाब केली त्यांनी, निंबोली या ठिकाणी आमची स्पर्धा कव्हर केली होती, न्यू जरीमरी चषक 20-25 स्पर्धा, आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला तर आपटी बी संघ। आपल्याला ते दिसत नसल्यामुळे आपण ते उल्लेख करत होतो, पण या ठिकाणी अगदी तसंच झालं होतं, ज्याला म्हणतात की रेड झोन मध्ये माझ्या आले होते नॉन स्ट्रायकर फलंदाज बाद झाला, परंतु तसं पाहता मॅच न्यूट्रल आहे अजय सर, डोलायमा स्थितीमध्ये एक चेंडू कमी झालाय, 7 चेंडू शिल्लक आहेत, 7 मध्ये धावांची गरज आहे ती आपण पाहतोय 14। स्क्रीन चेंज जरा चेंज करा निवृत्तीजी, 14 रिक्वायर्ड्स आहेत, 14 7 चेंडूंमध्ये, 64चं टार्गेट आहे, 64 टू विन, आणि आता 14 पाहिजे 7 चेंडूमध्ये विकेटचं पतन झालं। प्रेक्षक हो, सामन्यामध्ये मजा योगी सर, अजय सर जो उल्लेख केला आपण चेंडू पडण्याच्या आधी की ह्या दोन शेवटच्या चेंडूमध्ये एखादा विकेटचं पतन झालं तर सामना जिवंत राहील, आणि सामना जिवंत केला, एक चांगली पर्वणी आहे, मोमेंटम प्राप्त झाला है टीम चौधरपाड़ा संघाला। पिछली 3 गेंदों में मोमेंटम थोड़ा सा चेंज हुआ है इस मैच में, विजय की तारीफ करनी होगी। पहली 2 गेंदों पर 10 रन खर्च किए थे, लेकिन उसके बाद वापसी की है, नए बैटर मैदान में, बॉटमैन का इस्तेमाल करते हुए टर्न कर दिया है डीप मिड विकेट की तरफ, फील्डर है बाउंड्री पर, एक ही रन लेने का अवसर। तो इस तरह से ये ओवर समाप्त होता हुआ, 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 51 रन, और आखिरी ओवर में 13 रनों की दरकार है मैच को जीतने के लिए एनके स्पोर्ट्स खांडवल को। विवेक पाटिल एंड सुजित पाटिल फेम टीम। हो नक्कीच, परंतु अजून जयेश मैदानामध्ये आहे, हे सुद्धा विसरून जाता कामा नये। आता स्ट्राईक जयेशकडे नाहीये, परंतु स्ट्राईक वरती तो आपण पाहतो नवीन फलंदाज नवीन फलंदाज कोण आलाय, अच्छा 12 खेळाडू नाहीये बहुतेक एनके स्पोर्ट खांडवा संघाचा, परंतु ते धावा पाहतोय आपण प्रेक्षक 51 झालेत, अजून आता 13 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये। सौरभ आहे तो, सौरभ ज्याने सुंदर झेल टिपले होते 2 मिड विकेटच्या दिशेकडे,
त्याच्या हातामध्ये बॅट आहे, त्यांच्यासमोर अजून जिंकण्यासाठी 13 धावांचं लक्ष्य आहे. 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे NK स्पोर्ट्स खांडवा संघाला. सामना बनलाय. बॉलरनी चेंडू जे 2 टाकले शेवटचे अगदी विजयने, त्यांनी थोडीशी संजीवनी प्राप्त करून दिली आणि एक आत्मविश्वास इथे वाढलेला पाहतो आपण जय हनुमान चौधरी संघाच्या पूर्णपणे टीम पॅनलमध्ये. अगर NK स्पोर्ट्स खांडवल टीम के 12वें खिलाड़ी रहते कमेंट्री बॉक्स में तो अब समीकरण 6 गेंदों में 10 रनों का होता. 3 रनों की पेनल्टी लगी है उनको इस मैच में. ये 3 रन्स बहुत ही निर्णायक साबित हो सकते हैं. मैच बहुत ही रोमांचक स्थिति में है. पंकज वाकड़े गेंदबाजी के लिए तैयार होते हुए. समय का ख्याल रखें प्लीज, ज्यादा समय बर्बाद ना करें. पंकज वाकड़े बिग मैन. स्ट्राइक सौरभ के पास. जयेश अभी भी डटे हुए हैं क्रीज पर, जिनके बैट से 5 छक्के निकले हैं और एक चौका. शानदार पारी खेली है उन्होंने. 6 गेंदे 13 रन. पंकज की पहली गेंद. फुलर लेंथ, इस बार स्वीप कर दिया है गेंद को. गोली की रफ्तार से गेंद बाउंड्री के बाहर. ये 6 रन. बॉलिंग वरती ऍक्शन घेतलेला आहे. तिथे चेक करायला सांगितलंय. चेक करायचं की तिसरा पंच पाहिजे सर? चेक करायचंय. ओके, टीव्ही अंपायर या, दैवत सर या. तिथे ऍक्शन घेतलाय बॉलरच्या ऍक्शन वरती, परंतु या ठिकाणी काय रिॲक्शन दाखवलं बॅट्समनने. अगदी पॅडल स्वीप स्टाईलने चेंडूला भिरकावून दिलं होतं. स्वीपचा नजारा पेश केला, चेंडूच्या पेजचा वापर केला. तीसरे अंपायर को मैदान में पहुंचना है. देखिए, थ्रो गेंदबाजी बिल्कुल भी अलाउ नहीं है और यदि चक में कोई गेंदबाज पकड़ा जाता है तो उस टीम को 3 रनों की पेनल्टी भी है, फील्डिंग करने वाली टीम को, और उस गेंदबाज को पूरे टूर्नामेंट में गेंदबाजी के लिए बैन किया जाएगा. पहली गेंद पर सिक्सर, यानी कि आप पलड़ा भारी कहा जा सकता है यहां से NK स्पोर्ट्स खांडवल टीम का, क्योंकि 13 चाहिए थे, आप 5 गेंदों में मात्र 7 रन चाहिए. हो, नक्कीच पहिल्या चेंडूतीच आक्रमण केलं आणि पूर्णपणे अशा इथे उंचावलेल्या आहेत NK स्पोर्ट्स खांडवा संघाच्या, असं म्हणायला हरकत नाहीये. बॅट्समन सौरभ पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा तसाच स्वीपचा नजारा पेश केलाय आणि चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेने आणि पंच सांगतील या ठिकाणी अगदी चेंडू बाउंड्री लाईनला पडला की अलीकडे पडला ते पाहतील. चौकाराचा निर्णय, परंतु अगदी बॅक टू बॅक 2 फटके जे मारले पूर्णपणे ते अगदी आशेवरती निरसन टाकलं, पाणी सोडलंय. मी म्हणतो की ज्या आशा उंचावल्या होत्या गोलंदाज विजयने, त्या आशेवरती पाणी फेडलं गेलं या 2 फटक्यांमध्ये. बाउंड्री भी चेक की जाएगी. चौके का सिग्नल जरूर आया था, लेकिन टीवी अंपायर की मदद ली गई है. देखा जाएगा कि ये चौका है या छक्का, लेकिन मैच अब झुका हुआ है NK स्पोर्ट्स खांडवल के पक्ष में. स्कोर तो काफी मजबूत बनाया गया जय हनुमान चौधरपाड़ा टीम के बल्लेबाजों द्वारा, लेकिन वो महफूज नजर नहीं आ रहा है, सुरक्षित नजर नहीं आ रहा है. गेंदबाजों ने कहीं ना कहीं निराश किया है. नक्कीच क्रिकेटचा खेळ अजय सर असा आहे की ज्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची खात्री देत नसते आणि त्याची आपल्याला प्रचिती समोर आली. आपल्या पहिल्या सामन्यामध्ये पाहतो आपण प्रेक्षको, सावरदेव चषकाच्या निमित्ताने ही स्पर्धा सुरू झाली आणि पहिला सामना हाय व्होल्टेज बनत असताना हाय स्कोरिंग सुद्धा झाला आणि पाहता पाहता विजयाकडे वाटचाल करतोय NK स्पोर्ट्स खांडवल संघ. सन्माननीय विवेक सेठ नामदेव पाटील साहेबांचा संघ विजयाकडे वाटचाल करतोय. विजयाचा सुगंध तर पेटवलाय, दरवळलाय, अगरबत्ती पेटवली आहे, सुगंध सुद्धा घेऊ लागले आहेत. अगदी नाकापर्यंत सुगंध पोहोचलाय आणि आता पुढच्या काही चेंडूमध्ये तो गावापर्यंत पोहोचेल. चौकाराचा निर्णय पंच. इट्स 4 रन्स. धावसंख्या चौकाराने फुलली आहे, ती 61 होती. आता 3 धावांची गरज आहे 4 चेंडूंमध्ये. 4 गेंदे 3 रन. शॉट ऑफ लेंथ है, इस बार टॉपेज हुआ है, गेंद हवा में, लेकिन फील्डर नहीं है गेंद के नीचे. दूसरे के लिए पलटना चाहेंगे और काफी आसानी के साथ 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज. स्कोर्स आर लेबल्ड. अब मात्र 1 रन की आवश्यकता है बचे हुए 3 गेंदों में. सामना सोपा करून ठेवला अक्षरशः. असं वाटलं की अगदी पूर्णपणे चुरस निर्माण होईल, संघर्ष करावा लागेल, परंतु तसं काय होऊ दिलं नाही. चांगलं अगदी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतलंय NK स्पोर्ट्स खांडवाच्या बॅटर्सने. विकेटचं पतन होत गेलं, परंतु धावा थांबल्या नाहीयेत. आधीच्या इनिंगमध्ये जास्त विकेट गेले होते, परंतु या ठिकाणी जबरदस्त जास्त मस्त फटकेबाजी झाली आणि सौरभने मॅच विनिंग चौकार सुद्धा मारला. आधीच्या इनिंगमध्ये जास्त विकेट गेले ते, पण या ठिकाणी
आमचे प्लेटेले